राम नामाचे महात्म्य डोळे उघडले वाण्याचे। श्री गणेशाय नमः। श्री क्षेत्र काशी येथे एक श्रीमंत व सदाचारी सावकार राहत होता। उत्तम पत्नी, 5 सद्गुणी पुत्र, धन, मान, ऐश्वर्य आदी लौकिक गोष्टींनी तो संपन्न होता। पुढे पूर्वकर्मयोगाने त्यास पंडुरोग झाला। त्याच्या सर्वांगाला क्षते पडून जंतू संसर्गामुळे दुर्गंधी येऊ लागली। देह जर्जर झाला। उपाय करूनही गुण येईना। त्यामुळे त्याच्या आप्तमित्रांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली। कालांतराने त्या दुर्धर व्याधीला कंटाळून त्याने आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि सोयऱ्यांना बोलावले व म्हणाला, तुम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केलेत, पण माझे पूर्वकर्मच विपरीत, त्याला कोण काय करणार। आता भागीरथीत देहांत प्रायचित्त घ्यावे असे माझ्या मनात आहे, म्हणून तुम्ही माझा देह नदीत नेऊन टाका। त्यावेळी त्याचे निर्वाणीचे बोल ऐकून सर्व मंडळी दुःखाने रडू लागली। शेवटी त्याच्या इच्छेचा मान राखण्यासाठी घरच्या मंडळींनी त्याला नाईलाजाने गंगेच्या काठी नेले। त्या समयी त्या श्रीमंत सावकाराच्या जलसमाधीची वार्ता लोकांमध्ये श्रुत होताच त्याला पाहण्यासाठी नदीवर बरीच गर्दी जमा झाली होती। योगायोगाने त्याच सुमारास कबीरांचे पद्मनाभ नावाचे एक ब्राह्मण शिष्य स्नानासाठी तेथे आले होते। त्यांनी गर्दीमधील लोकांकडे चौकशी केली असता व्याधीला कंटाळलेला एक सावकार प्राणत्याग करण्यासाठी तेथे आला असल्याचे कळले। ते ऐकून ते कळवळले। त्यांनी त्याच्यापाशी जाऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। म्हणाले, शेठजी, कृपा करून आत्महत्या करू नका। 84 लक्ष योनी हिंडल्यानंतरच हा अत्यंत दुर्लभ नरदेह प्राप्त होतो। त्यातही व्याधीला कंटाळून आत्महत्या केली तरी जन्म मरणांचे फेरे चुकणार नाहीत। म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही अनन्य भावाने हरिभजन करा। त्यायोगे तुमच्या जन्म मरणांचे खंडन होईल। तेव्हा तो म्हणाला, महोदय, माझी दुःखप्रद अवस्था पाहताय ना, मी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही। आता जीव दिल्याशिवाय या क्लेशांपासून सुटका होणार नाही, म्हणूनच मी प्राणत्यागाचा निर्णय घेतलेला आहे। त्यावर ते म्हणाले, शेठजी, असे निराश होऊ नका। अजून एक उपाय आहे। तुम्ही 3 वेळा राम नामाचा प्रेमपूर्वक उच्चार करा। राम नामाचे महात्म्य अपार आहे। त्याच्या उच्चाराने पापराशी भस्म होऊन सर्व व्यथा चिंतांचे निरसन होते। वेदशास्त्रांचे श्रवण केले, जप तप यज्ञ याग तीर्थयात्रा केल्या, उपास तापास केले, दाने दिली, पण मुखाने श्रीरामांचे नाम घेतले नाही तर ते सर्व सायास व्यर्थ ठरतात। म्हणून तुम्ही त्रिवार राम नाम घ्या। त्यावेळी पद्मनाभांच्या अंतकरणातील कळवळा आणि त्यांचा निरपेक्ष भाव याचा सावकारावरच नव्हे तर समस्त जनमानसावर विलक्षण प्रभाव पडला। मग तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच भक्तिभावाने त्रिवार राम नाम घेतले तर काय आश्चर्य, त्या राम नाम प्रभावाने सावकारासह सर्वांनाच आरोग्य प्राप्त झाले। लोकांना ज्या काही लहान मोठ्या व्याधी होत्या त्याही समूळ गेल्या। तो चमत्कार पाहून सावकाराने पद्मनाभांना नमस्कार केला। लोक त्यांची स्तुती करू लागले आणि प्रेमाने राम नाम घेऊ लागले। त्यामुळे अवघी वाराणसी नाममय होऊन गेली। हे वृत्त कळताच कबीर पद्मनाभांना म्हणाले, तुम्ही लोकांना त्रिवार राम नाम घ्यायला का लावलेत? त्यांनी ते एकदा उच्चारले असले तरी त्यांचे काम झाले असते। असो, आता मी तुम्हाला राम नामाचे महात्म्य सांगतो, ऐका। वाल्मिकींनी राज्य जन्मापूर्वीच शतकोटी श्लोकांचे रामायण रचले। शिवजींनी 33 कोटी 33 लक्ष 33,333 या प्रमाणात ते सर्व श्लोक त्रैलोक्यात सारखे वाटले। शेवटी 32 अक्षरांचा हा श्लोक उरला। त्यातील प्रत्येकी 10 अक्षरे पुन्हा त्रैलोक्यात वाटल्यानंतर शेवटी जी 2 अक्षरे उरली ती त्यांनी स्वतः धारण केली। राम हीच ती 2 अक्षरे होती। पुढे पूर्वकर्मारात देवदानवांनी समुद्र मंथन केले असता त्यातून महाभयंकर कालकूट विष बाहेर पडले। त्या विषापासून जगाला वाचवण्यासाठी शिवजींनी ते स्वतः प्राशन केले। त्यामुळे त्यांच्या देहाचा जो भयंकर दाह झाला तो या अतिपवित्र राम नामाच्या एका उच्चाराने शांत झाला, हे तुम्ही लक्षात घ्या। ते ऐकून पद्मनाभांना मोठे आश्चर्य वाटले। त्यांनी कबीरांना वंदन केले व त्यांची क्षमा मागितली।